रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी। सुख झाले हो साजनी, सुख झाले हो साजनी, साजनी तोहा विठ्ठल बरवा, तोहा माधव सुख झाले हो साजनी, सुख झाले हो साजनी, साजनी तोहा विठ्ठल बरवा। बहुता सुकृताची जोडी, बहुता सुकृताची बहुत सुकृताची जोडी, बहुत सुकृताची जोडी। हे म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी, आवडी तोहा विठ्ठल तोहा माधव मन विठाली आवडे, मन विठाली आवडे, आवडे तोहा विठ्ठल बरवा, तोहा माधव बरवा। हे सर्व सुखाचे आगर, सर्व सुखाचे आगर, सुखाचे आगर, सर्व सुखाचे बापर हुमा देवी वर, देवी वर तोहा विठ्ठल तोहा माधव बापर खुमा देवी वर, बापर खुमा देवी वर, देवी वर तोहा विठ्ठल बरवा, तोहा विठ्ठल बरवा। हे सर्व सुखाचे आगर, सर्व सुखाचे आगर, सर्व सुखाचे आगर। बापर हुमा देवी वर, बापर हुमा देवी वर, देवी वर तोहा विठ्ठल तोहा बापर खुमा देवी वर, बापर खुमा देवी वर, देवी वर तोहा विठ्ठल बरवा, तोहा माधव बरवा। जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे 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 जय जय राम हरे राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम हरे जय जय राम हरी ऐसे काहू न करा काही, ऐसे काहो न करा काही, ऐसे काहू न करा काही, ऐसे काहो न करा काही। पुढे नाही नाश ज्या, पुढे नाही नाश ज्या, पुढे नाही नाश जा, पुढे नाही नाश जा, पुढे नाही नाश जा। ऐसे काहू काहो न करा काही, ऐसे काहो न करा काही, ऐसे काहो न करा काही, ऐसे काहो न करा काही। पुढे नाही नाश जा, 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 पुढे नाही नाश जा। विश्वंभरा शरणागत, विश्वंभरा शरणागत, विश्वंभरा शरणागत,
शरणागत भूत जात वंदोनी भूत जात भूत जात वंदोनी भूत जात वंदोनी जात वंदोनी भूत जात वंदोनी श्रुतीचे काने घाबळ श्रुतीचे गंगा फळ श्रुतीचे काने घाबळ श्रुतीचे काने घाबळ सार मूळ जाणोनी सार मूळ जाणोनी सार मूळ जाणोनी सार मूळ जाणोनी विश्वंभरा विश्वंभरा भूत जात वंदोनी 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 तुका म्हणे पुढे काय तुका म्हणे पुढे काय तुका म्हणे पुढे काय तुका म्हणे पुढे काय वाट नाही यावरी 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 वाट तुका म्हणे पुढे काय तुका म्हणे पुढे काय तुका म्हणे पुढे काय वाट नाही यावरी 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 विश्वंभरा शरणागत विश्वंभरा शरणागत भूत जात वंदोनी भूत जात वंदोनी जात वंदोनी भूत जात वंदोनी जात वंदोनी भूत जात वंदोनी जय जय भोपाल 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 भोपाल जय जय भोपाल भोपाल उशीर झालेला आहे चाल थोडक्यात म्हणा ऐसे का हो न करा काही 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 पुढे नाही नाश जा पुढे नाही नाश जा विश्वंभरा शरणागत विश्वंभरा शरणागत विश्वंभरा शरणागत विश्वंभरा शरणागत पुढे नाही नाश जा पुढे नाही नाश जा विश्वंभरा शरणागत विश्वंभरा शरणागत विश्वंभरा शरणागत विश्वंभरा शरणागत भूते जात वंदोनी भूते जात वंदोनी वंदोनी बुद्ध जात
भूत जात भूत जात बंदोनी थोडं पास कमी कर ऐसे का हो न करा काही, ऐसे का हो न करा काही, पुढे नाही नाश जा विश्वंभरा शरणागत भूत जात वंदोनी. श्रुतीचे का निघा फळ, श्रुतीचे का निघा फळ, सार मूळ जाणोनी विश्वंभरा शरणागत भूत जात वंदोनी. तुका म्हणे पुढे काही, तुका म्हणे पुढे काही, वाट नाही यावरी विश्वंभरा शरणागत भूत जात वंदोनी. परमपुरुष शौरी पांडुरंग मुरारी. बरोबर झालंय महाराज, बरोबर आहे. परमपुरुष शौरी पांडुरंग मुरारी, कमल नयन कान्हा गोपिका चित्तहारी. प्रकट निकट शोभे रुक्मिणी रम्य वामी, सदैधवलहासं विठ्ठलं चिंतयामि. पांडुरंगा करू प्रथम नमने,
जीवानी मानेल संतांसे रंजो चित्तासे आपुलिया मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेच वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी गजाननं भूतगणाधिसेवितं कपित्थजम्बूफलचारुभक्षणं उमासुतं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजं नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे वसत्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्यां प्रदाभो लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये अतुलितबलधामं हेमशैलापदेहं दोनजुवनकृशानुं ज्ञानिनाम् अग्रगण्यं सकलगुणनिधानं वानराणामधीशं रघुपतिप्रियभक्तं वातजातं नमामि ॐ मृत्युञ्जयाय रुद्राय नीलकण्ठाय शम्भवे अमृतेशाय शर्वाय महादेवाय ते नमः ओम नीलांजनं समाभासं रविपुत्रं यमाग्रजं छायामार्तण्डसम्भूतं तन्नमामि शनैश्वरं नर्मदायै नमो प्रातः नर्मदायै नमो निशिः नमस्ते नर्मदे देवी त्राहि मां भवसागरात् नमस्ते गोदावरी देवी त्राहि मां भवसागरात् नारायणं निराकारं नरवीरं नरोत्तमं नृसिंहनागनाथं च तं वन्दे नरकान्तकं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती सेवेलागी सेवक झालो सेवक झालो सेवक झालो सेवक झालो ऐसे का हो न करा काही पुढे नाही नाश जा विश्वंभरा शरणांगत भूतजात वंदोनी प्रस्तुत प्राप्त समय प्राप्त स्थळी कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्यमूर्ती महाराष्ट्रभूषण अनंत कृपा विभूषित शब्दप्रभू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय यांचा हा 4 चरणाचा अत्यंत महत्त्वाचा
या ठिकाणी श्री क्षेत्र नाटेगाव या परमपावन भूमीमध्ये गेल्या 29 वर्षापासून चालू असलेला नागपंचमीचा हा उत्सव आणि या उत्सवामधील असणारी ही सेवा समस्त ग्रामस्थ श्री क्षेत्र नाटेगाव असतील, नाटेगावकर असतील किंवा आमचे रुईचे असणारे मोहनभाऊ तासकर यांचे व्याही आमचे मोहनभाऊ मोरे किंवा इतरही मंडळीच्या विद्यमाने ही सेवा मज पामारकडे आलेली आहेत. अखिल गुणनिधान अकारण कारण करुणावरुणालय अनंत कोटी ब्रह्मांड नायक कृपेने प्राणसंजीवनी जगदाधार भगवान श्री पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या असीम कृपेने वारकरी संप्रदायातील थोर संत विश्वमाऊली ज्ञानोबराय, विश्वगुरु स्वामी निवृत्तीनाथ दादा, जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबराय, सद्गुरु जोग महाराज आदी सर्व संत महात्म्यांच्या कृपा आशीर्वादाने समस्त ग्रामस्थ श्री क्षेत्र नाटेगावकर मंडळी यांच्या सर्वांच्या अमोल अशा सहकार्यामधून हा कार्यक्रम या परमपावन भूमीमध्ये संपन्न होत असतो. आज या ठिकाणी सेवेकरता जी काही गायक वादक मंडळी आहेत सर्व एकावन्न बळी आहेत. आमचे परमपूजनीय गुरुबंधू हरिभक्तीपरायण मोरे महाराज हे पण या ठिकाणी उपस्थित आहेत. सुंदर गायक वृंद, वादक वृंद मंडळी सर्वांची नावं मला ज्ञात नाहीत, परंतु तरीसुद्धा सर्व एक सुंदर पद्धतीचं वातावरण या गावामध्ये आहेत. कीर्तन आपलं नागपंचमीच्या निमित्ताने आहे. या अभंगाच्या द्वितीय चरणामध्ये आपण जर पाहिलं तर भूतजात वंदोनी अर्थात भगवंताची सेवा जर करायची असेल तर प्राणीमात्राला आपण नमन करणं गरजेची गोष्ट असते. प्राणीमात्रामध्ये सुद्धा देव पाहणं गरजेची गोष्ट आहे, भूतमात्रामध्ये प्राणीमात्रामध्ये. आणि म्हणून या द्वितीय चरणाचा थोडासा संदर्भ ध्यानात घेऊन आपण या अभंगाचं चिंतन करणार आहोत. विठ्ठल नागपंचमीचा उत्सव किती वर्षापासून चालू केला? म्हणजे यंदाचं 29 वर्ष. का चालू केला हा उत्सव? का चालू केला? काही याचं काही विशेष कारण? काही मोरे महाराज काही तुम्हाला नाही सांगता येणार, मी सांगतो. विठ्ठल विठ्ठल काय झालं बरं का, एका घरी पाहुणे आले, पाहुणे बरं का, म्हणजे असे पाहुणे चालले होते बैलगाडीच्या प्रवासानं अशा पूर्वीच्या कालखंडामध्ये. आणि मग ते बैलगाडीच्या प्रवासाने निघाले. जात असताना रात्रीचा मुक्काम पडला त्यांचा. आणि मग रात्रीचा मुक्काम पडल्यानंतर पाहुणे म्हटले अहो कुठंतरी थांबलं पाहिजे. मग आता कुठं थांबायचं नाही का. मग अचानक एका घरी त्यांनी काय केलं, आपला मोर्चा वळवला. बा जाऊ द्या, थांबू दिलं तर थांबू दिलं, नाही दिलं तर नाही दिलं, तिथं मोर्चा वळवला. आता मोर्चा वळवल्यानंतर घरच्या मंडळीला असं वाटलं बरं का, ते लगेच ताबडतोब जे ती गाडी आली, सगळी गाडी भरलेली वगैरे, सगळी अशी सगळीच्या सगळी मंडळी उतरली. आणि उतरल्यानंतर घराचा माणूस नमन करतच पुढे आला. वा वा, या 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 पाहुणे, या पाहुणे, या पाहुणे. आल्यानंतर म्हटले चल, लगेच ताबडतोब पाहुण्यांना हातपाय धुवायला पाणी काय आणि त्यांचा आदर आतिथ्य काय. बरं ते झाल्यानंतर बायकोला चांगला स्वयंपाक करायला लावला. पाहुणे रावळे एकदम सुंदर पद्धतीने जेवले. आणि जेवल्यानंतर त्या ठिकाणी रात्री सहज ह्या घरातल्या व्यक्तीने विचारलं बायकोला, अगं हे तुझे पाहुणे अचानक कसे काय आले? ती म्हटले माझे कुठं पाहुणे येते नाही का. अगं मग तुझे पाहुणे नाही, मग हे पाहुणे आहे कोणाचे? म्हटले ती म्हटले मला वाटलं तुमचे असतील, म्हणजे तुमच्या ओळखीतले असतील. बरोबर का, दोघं जरी एक असतील पण तुमच्या भावकीतले कोणीतरी अनोळखी आले असतील. त्याला वाटलं हिच्या भावकीतले कोणीतरी अनोळखी आले असतील. मग यांनी पाहुण्यांना विचारलं, का हो पाहुणे तुम्ही नेमके आले इथं, बरोबर आहे का नाही? मग तुमचा या घरात कोणाशी काय संबंध आहे? म्हटले आमचा कोणाशीच काही संबंध नाही. मग म्हटलं तुम्ही आले कशी इथे? म्हटले त्याचं कारण असं होतं की आमची असणारी बैलगाडी तिचं जू बोरीचं होतं आणि तुमच्या दारातंडी बोरीचं झाड होतं. आम्हाला वाटलं काही हरकत नाहीत, आपल्या गाडीचं जू कशाचं आहे? बोरीचं. आणि यांच्या दारातोंडी काय आहेत? बोर. म्हणून याच्यासाठी आम्ही आलो बरं का. तसं बघा, तुम्ही नागपंचमीचा उत्सव का ठेवला माहिती आहे का? याचं कारण असं आहे, गावाचं नाव नाटेगाव आहे आणि नागपंचमी याच्यामधल्या नागपंचमी शब्दाचं असणारे रास काय आहेत? एकच आहे दोन्हींची, बरोबर आहे का नाही? नाटेगाव आणि नागपंचमी, म्हणून मला वाटतं हा उत्सव ठेवलेला असावा. विठ्ठल विठ्ठल.
श्रावणामध्ये असणारा हा अत्यंत सुंदर अशा पद्धतीचा श्रावण मासाचा एक सुंदर पद्धतीचा असणारा हा कालखंड आहे. आणि या श्रावण शुद्ध पंचमीच्या दिवशी नागपंचमीचा उत्सव साजरा केला जातो. सजनो ध्यानात ठेवा, आता पुढे मी त्याचं चिंतन करणार आहेत, परंतु हा अतिशय पवित्र कालखंड आहे. श्रावण महिन्यामध्ये चातुर्मासाच्या कालखंडामध्ये अतिशय पवित्र असं वातावरण या श्रावण महिन्याचं आहे. कार्तिक मासाचं असतं आणि म्हणून श्रावण महिन्याचं एक विशेष अनन्यसाधारण पद्धतीचं महत्त्व आहे. या कालखंडामध्ये आपल्याकडून सुद्धा भगवान शिवाने ज्या नागदेवतेला प्राधान्य द्यावं, बरोबर आहे की नाही? कंठी शोभे वासुविहार 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 परमात्म्याने काय केलं, आपल्या कंठामध्ये आणि वासुकी नावाचा जो सर्प आहे त्याचा काय केलेला आहे, तर हार परिधान केलेला आहे. असो सजनो, हा नागपंचमीचा जो उत्सव आहे, पुढे याच दिवशी हा उत्सव का केला जातो याचं कारण आपण पुढे नंतर आपण त्याचं चिंतन करू. असो, मानवी जीवनामध्ये जर आपण पाहिलं तर प्रत्येकाने आपल्या जीवनामध्ये कर्म करावं. प्रत्येकाने आपल्या जीवनात कर्म करावं आणि करत असताना कर्म जरी आपण केलं नाही तरी आपल्याकडून कर्म हे होतच असतं. विठ्ठल विठ्ठल हो, तुम्ही म्हणाल कर्म हे का होत असतं बरं, का होत असतं? याचं कारण असं आहे की शरीराला उपादान कारण कर्म आहेत बरं का. शरीराला उपादान कारण कर्म आहे. तुम्ही म्हणाल उपादान कारण म्हणजे काय? उपादान कारण म्हणजे काय? दोन प्रकारची कारणं सांगितली जातात बरं का. एक आहेत उपादान कारण आणि एक आहेत निमित्त कारण. तू म्हणाल उपादान कारण म्हणजे काय? ध्यानात राहिलं तर ठेवा, नाही तर जास्त टेन्शन घेऊ नका बरं का. ध्यानात जर राहिलं तर ठेवा, नसेल तर त्याच्या वाचून आपलं काही पडलेलं नाही. आता मी सांगतो पहा, ज्या कारणाचा कार्यामध्ये प्रवेश असून ज्याच्या वाचून कार्य राहत नाहीत त्याला म्हणतात उपादान कारण. आता दुसरं एक कारण आहे त्याला म्हणायचं निमित्त कारण. त्याची व्याख्या अशी केलेली आहे, ज्या कारणाचा कार्यामध्ये प्रवेश असून ज्याच्या वाचून कार्य राहत नाहीत त्याला म्हणायचं, म्हणजे ज्याच्या वाचून कार्य राहू शकतं त्याला काय म्हणायचं, निमित्त कारण. आलं तुमच्या लक्षात? आलं तुमच्या लक्षात? कोण कोण सांगतं वरती बोट करा. जो योग्य उत्तर देईल त्याला मी 1 तोळा सोन्याचं नाणं देणार नाही. चला जाऊ द्या, डोक्यात राहिलं तर ठेवा, नसेल तर जास्त भानगडीत पडायचं नाही. उपादान कारण याचा अर्थ असा आहे की ज्या कारणाचा कार्यामध्ये प्रवेश असून ज्याच्या वाचून कार्य राहत नाहीत त्याला उपादान कारण म्हणतात. आता हेच तुम्हाला दृष्टांतातून पटवून देतो. विठ्ठल विठ्ठल. मातीचा घट तयार करायचा आहे, मातीचा घट. मग हा मातीचा घट तयार करत असताना, मातीचा घट तयार करत असताना बाळा त्याला काय काय लागतं रे? आता मडके गाडग्याचा जमानाच गेला, बरोबर आहे का नाही? आता कुंभाराची फार आवश्यकता राहिलेली नाही. पण जुन्या लोकांना माहिती आहे, मातीचा जर घट तयार करायचा असेल तर त्याच्यासाठी पहिली काय लागते? माती. निवळ माती असून चालेल का? चालणार नाही. त्याच्यासाठी अजून काय लागेल? पाणी पण लागेल, बरोबर आहे का नाही? त्याच्यासाठी अजून काय लागेल? घोड्याची ते पण लागेल, बरोबर आहे का नाही? काय
कुठलं कुठलं काय काय घालतात लोक त्याच्यातलं पाणी पितात. जाऊ द्या, काही हरकत नाही, ते सगळं भूत जातं वंदोनी, नाही का? असं ते पण लागेल. एवढ्यावर चालणार नाही. माती वाहण्यासाठी काय लागेल? गाढव पण लागेल. पूर्वीच्या कालखंडामध्ये गाढवावरतीच माती आणली जाते. एवढ्यावर चालेल का? एक चक्र लागेल, बरोबर आहे का नाही? चक्र म्हणजे चाक लागेल. एवढं असून चालेल का? नाही, ते चक्र फिरवण्यासाठी काय पाहिजे? काठी पाहिजे. एवढं असल्यानंतर मात्र सर्वसाधारण पद्धतीने ही सामुग्री झाली. आता घट तयार होईल का नाही? हा, होईल. अहो, कुंभाराशिवाय होणारच नाही. विठ्ठल विठ्ठल. हो, आता पहा, दंड, चक्र, कुल्हाळ, मृत्तिका, पाणी वगैरे हे सर्व एक घट तयार करण्यासाठी लागतात. आता याच्यामध्ये पहा, घट तयार झाला. घट तयार होण्यासाठी माती लागली माती त्या ठिकाणी. पाणी लागलं, हो लागलं. तयार करणारा लागला, चक्र लागलं, कुल्हाळ, हे सगळ्या प्रकारच्या गोष्टी लागल्या तिथं. आता घट तयार झाला. घट तयार झाल्यानंतर जर समजा यदा कदाचित समजा ज्या कुंभाराने हा घट तयार केला ते कुंभार बाबा सटवले समजा, बरं का, गेले बाबा बिचारे, वैकुंठवासी झाले, आपल्याला काही दुसरीकडे त्यांना न्यायचं नाही. हा, मग आता बघा, ज्या कुंभाराने घट तयार केला ते समजा बाहेर गावी गेले, त्यांनी आपला व्यवसाय बदलला, तरी सुद्धा या घटावर काही परिणाम होईल का? होणार नाही. बरं, ज्या चाकावरती त्यांनी तो घट तयार केला ते चाक मोडलं, काही परिणाम होईल का? होणार नाही. ज्या दंडाने ते चक्र फिरवलं तो दंड मोडला किंवा त्याच्या कुंभाराच्या बायकोनं जाळून टाकला, काही परिणाम होईल का? ज्या गाढवावरती माती आणली ते गाढव म्हातारं झालं, गेलं, काही परिणाम होईल का? होणार नाही. मग आता बघा, या सर्व साहित्याशिवाय तो घट तयार झाला नाही. परंतु हे साहित्य जरी समजा घट तयार झाल्यानंतर इतरत्र त्याचं काही झालं तरी घटावर काही परिणाम होत नाही. पण जर समजा त्या घटामधली माती जर काढून घेतली तर घट राहील का? राहणार नाही. आता पहा, इतर गोष्टी ज्या आहेत त्याच्यानं काहीच घटावरती परिणाम होत नाहीत, म्हणून त्या गोष्टींवाचून घट तयार झाला नाही. परंतु तरी सुद्धा त्या गोष्टी कशा आहेत? निमित्त असल्यामुळे त्याला निमित्त कारण म्हणतात, बरं का. पण माती जर काढून घेतली तर घट राहणार नाही. तसं हे जे शरीर आहे, या शरीराने आपण जर कर्मच केलं नाही तर हे शरीर राहणार नाही. म्हणून शरीराला उपादान कारण कर्म असल्यामुळे कर्म करावंच लागतं. विठ्ठल विठ्ठल. हो, अजून का कर्म करावं याची 7 कारण आहे, पण ते मी उद्याच्या कीर्तनात सांगणार आहे, बरं. या मग रुईला ऐकायला उद्याचं कीर्तन. उद्या रुईलाच वर्ष श्राद्धाचं कीर्तन आहे. त्याचे इतर 6 कारण, आता हे एक सांगितलं, 6 मी उद्याला सांगितलं. सगळ्यांनी गाड्या धरा आणि या रुईला, बरं का. भोजनाची व्यवस्था करून ठेवतो, काही काळजी करू नका, पण ध्यानात ठेवा, नाही आले तरी तुम्हाला कीर्तन ऐकायला मिळेल, बरं का. आम्ही श्री नर्मदा गौमाता यूट्यूब चॅनल आमचं आम्ही स्वतःच चालू केलेल्या विजोनी आम्ही या असणाऱ्या चॅनलच्या द्वारे आजचं राहिलेलं अर्ध कीर्तन तुम्हाला उद्या ऐकता येईल, म्हणजे परवा ऐकता येईल, बरं का. आजचं उद्या पडेल, उद्याचं परवाच्या दिवशी पडेल, बरं का. म्हणजे परवाच्या दिवशी तुम्हाला ऐकायला मिळेल. चला, महत्वाची गोष्ट अशी आहे सज्जनो, शरीराला उपादान कारण कर्म आहे आणि म्हणून प्रत्येक अवस्थेमध्ये मनुष्य कर्म करतच असतो, प्रत्येक अवस्थेत. आता बघा, तुम्ही बसलेले काही निवांत बसलेले का? कोणीच निवांत बसलेलं नाही. काही काही बसल्या बसल्या फोन पाहू राहिले, बसल्या बसल्या फोन पाहू राहिले. काही काही तिथून नुसतं पाहत नाही, त्याचा नंबर सुद्धा दाबू राहिले, बरोबर आहे का नाही? काही काही त्याचा नंबर, म्हणजे ते बसले कीर्तनामध्ये पण काहीतरी माणसाचं चालूच असतं, बरं का. तुकोबरा सांगतात, हागता ही खोडी टाकलं. मनुष्य टिंबला बसल्यानंतर सुद्धा काड्या घेतो, चालूच असतं, नाही का सजनो. प्रत्येक अवस्थेत
बरं का मनुष्य कर्म करतो, जागृतीत कर्म करतो मनुष्य. सुषुप्तीमध्ये म्हणजे झोपेमध्ये सुद्धा त्याचं कर्म चालूच असतं आणि स्वप्न अवस्थेमध्ये सुद्धा कर्म हे चालूच असतं. भगवद्गीता सांगते, पश्य शृण्वन् स्पृशे जिघ्रन् नश्नन् गच्छन् स्वपैश्वसन प्रलपन विसृजन गृह्णन् नोन्मिषन्नि मिष्यन्नपि इंद्रियानिंद्रियार्थेषु या न्यायाने मनुष्य प्रत्येक अवस्थेत कर्मच करतो. विठ्ठल विठ्ठल. कुंडलिका वरदे माऊली ज्ञानेश महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु झोत महाराज की जय. गोदावरी मैया की जय. जिथं जिथं जागा असेल तिथं बसून घ्या. काही मंडळींनी तिकडं मंदिरात बसलं तरी चालेल. पावसामध्ये भिजू नका. आणि मी असा लागट महाराज आहे महाराज बरं का. मी तिकडं त्या नारायणगाव भागात कीर्तनाला गेलेलो होतो. मी गेलो आणि लगेच पाऊस चालू झाला महाराज बरं का. म्हणजे मी गेल्यानंतर त्या गावात पाऊसच येतो असं नाही बरं का, पण त्यावेळेस चालू झाला. लोकांनी छत्री धरली, लोक निघून जायला लागले. म्हणलं हे बघा, तुम्ही गेले तरी मी कीर्तन करणार म्हटलं इथे बरं का. गेले तरी मी इथून जरी तुम्ही निघून गेले तरी मी कीर्तन करणार. 2 तास म्हटलं सोडणारच नाही. एक जणानं छत्री धरली, म्हटलं छत्री पण धरू नका बरं का. म्हटलं छत्री पण धरू नका म्हटलं, कारण तुम्ही जर पावसात बसलेले तर मी सुद्धा. आता मी नाही येत पावसामध्ये तिकडं, आता बरं झालं वरून छत्र आहेत बरं का, पण तरी सुद्धा कीर्तन आपलं 2 तास होणार. म्हणून ज्यानं त्यांना ज्याच्या त्याच्या सोयीने बसून घ्या. विठ्ठल विठ्ठल. आणि सज्जनो, काय सद्भाग्य आहे महाराज बरं का. मी बऱ्याच गावामध्ये कीर्तनाला गेलो, तिथं आळंदी असल्यासारखं वाटलं. बऱ्याच गावामध्ये कीर्तनाला गेलो, तिथं पंढरपूर असल्यासारखं वाटलं. पण तुमच्या नाटेगावमध्ये आळंदी आणि पंढरपूर एकत्रित झाले, एवढी मंदिरं बांधलेली तुम्ही बरं. खरोखर 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 महाराज, अगदी मला खूप आनंद वाटला, खूप आनंद वाटला. पहिल्यांदा मी या गावामध्ये आलो बरं का, पहिल्यांदा या गावात आलो. आणि सज्जनो, काय म्हणजे केवढं सुंदर वातावरण तुम्ही मंडळीने तयार केलेलं आहे बरोबर आहे की नाही. खूप सुंदर वातावरण तयार केलेलं आहे. विठ्ठल विठ्ठल. हो सज्जनो, मनुष्य प्रत्येक अवस्थेमध्ये कर्म हे करतच असतो बरं का. आता बघा, आमचे जे मृदंगाचार्य आहेत, तर हे मृदंगाचार्य काय करतात, ते धूमपान उतरलं का, धूमपान उतरल्यानंतर काय करतात, ते त्याची कणी खरडत असतात बरं का. कणी खरडत असतात आणि मग ती कणी खरडल्यानंतर ती खाली पडते. एखादा पठ्या त्या मृदंगाचार्यांच्या जवळ बसतो. आता मृदंग कुठं असतो, कीर्तनामध्ये बरोबर आहे का नाही, किंवा भजनामध्ये असतो. मग मुख्य प्रयोजन काय आपलं, कीर्तन किंवा भजन बरोबर आहे का नाही, कीर्तन किंवा भजन. पण तो बसलेला पठ्या तिथं बसलेला असतो. तो बसल्या बसल्या काय करतो, सगळी कणिक एकत्रित करतो, तिचा गोळा तयार करतो आणि त्याचा बैल तयार करतो. कुठं, कीर्तनामध्ये बरोबर आहे की नाही. बसला कशाला, कीर्तन ऐकायला, पण करतो काय, कणकेचा बैल. सजून आपण त्याला हसतो, पण मनुष्याचं सुद्धा प्रत्येक अवस्थेमध्ये कर्म चालूच आहेत. विठ्ठल विठ्ठल. आणि कर्म केल्याशिवाय या शरीराचा निर्वाह होऊ शकत नाही. म्हणून प्रत्येकाने आपल्या जीवनामध्ये कर्म करायचंय, प्रत्येकाने आपल्या जीवनामध्ये कर्म करायचंय. पण करत असताना कर्म कसं करावं, कसं कर्म करावं, तर जे कर्म केल्यानंतर ज्या कर्माच्या द्वारे दुसऱ्याच्या जीवनामध्ये त्याचा विपरीत अशा पद्धतीचा परिणाम दुसऱ्यावरती होणार नाही, अशी आपली कर्माची पद्धती असावी. आणि जे कर्म केल्यानंतर ज्या कर्माच्या द्वारे आपल्या जीवनामध्ये ज्या कर्माचा नाश होणार नाही, ज्या कर्मामधून सत्कर्म निर्माण होईल, अशा पद्धतीचं कर्म करावं. मग तुकोबराज सांगतात, बाबांनो कर्म करावंच लागेल. कर्म केल्याशिवाय जीवनामध्ये चालणार नाही, मग करावंच लागेल. तर असं कर्म का करत नाहीत की ज्या कर्माला नाश नाही. ऐसे का होणार करा काही, ऐसे का होणार करा काही.
ऐसे का हो न करा काही. तुकोबरा सांगतात बाबांनो तुम्हाला कर्म करावंच लागेल. असं का कर्म तुम्ही करत नाहीत, असं का करू नये की जे कर्म केल्यानंतर पुढे नाही नाश जा. सजन बघा माऊली ज्ञानोबा सांगतात बांधवणी हातपाय रथी घातला जो होय तो न चलता जाये दिगंता जेवी. या न्यायाने हातपाय बांधले आणि एखाद्याला जर रथामध्ये घातलं किंवा गाडीमध्ये त्याला टाकलं आणि चालवणारा व्यवस्थित असेल, गाडीत पेट्रोल असेल आणि गाडी स्टार्ट होत असेल, आता गाडी निघाली, तो म्हटला मी येत नाहीत तरी सुद्धा तो गेल्याशिवाय राहत नाही. कारण का तो त्या गाडीच्या स्वाधीन आहे. तसं आपल्या जीवनामध्ये आपण या असणाऱ्या शरीररूपी रथावरती आरूढ झालेला हा जो जीवात्मा आहे याला या शरीराला टिकवण्यासाठी कर्म करणं गरजेची गोष्ट आहे. आता माऊली ज्ञानोबारांनी याच्यासाठी खूप दृष्टांत दिले. पै शिळा का शिदोरी या दृष्टिकोनातून शिळा आणि शिदोरी याचा दृष्टांत सुंदर दिलेला आहे. आज मी तिकडं फार जाणार नाही. विठ्ठला विठ्ठला हो, म्हणून मनुष्याने योग्य पद्धतीचं कर्म करावं. आता लोक कर्म करतात पण काही लोक रिकामे उद्योग करतात. बरं काही लोक रिकामे उद्योग करतात. आम्ही एक 10-15 वर्षापूर्वी संस्था सुटलो त्यावेळेस ऐकलेलं एक दृष्टांत सांगतो तुम्हाला. विठ्ठला विठ्ठला बघा एक गृहस्थ पुण्यावरून गाडीमध्ये बसला आणि पुण्यावरून गाडीमध्ये बसल्यानंतर काय झालं, मध्यंतरी एका ढाब्यावरती ती गाडी थांबली आणि थांबल्यानंतर तो ड्रायव्हर म्हटला चला आपण जाऊ काहीतरी पिऊन वगैरे येऊ, म्हणजे चहा वगैरे पिऊन येऊ बा. तो दुसरा म्हटला नाही तुम्ही जा, म्हटले मी जरा निवांत बसतो इथं. बरं म्हटले ठीक आहे काय हरकत नाही. त्याला वाटलं बरं हा गाडीमध्ये थांबेल आणि मग तो गृहस्थ गेल्यानंतर त्यानं त्याचं कर्म उरकलं. आल्यानंतर त्यानं गाडी स्टार्ट केली, क्लच दाबला आणि दाबल्यानंतर त्यानं गाडीला स्टार्टर पण मारलं आणि त्याचा हात कुठं गेला, गिअरच्या दांड्याकडं. पाहतो तर गिअरचा दांडाच नाही. यानं विचारलं का रे बाबा जाताना हा गिअरचा दांडा होता, गेला कुठं म्हणजे आहो म्हटले मी तो उपटून फेकून दिला. अरे म्हटलं तू असं का केलं, म्हटले मी पुण्यापासून पाहत होतो तो दांडा काढण्यासाठी तुम्ही इकडं तरी हात करायचे, तिकडं तरी हात करायचे, मागं तरी करायचे, उपासला का तुम्हाला, पाठ्याने एका खासक्यात उपटून टाकला म्हटले. बरं का याला रिकामे उद्योग म्हणतात. काही लोक वाढवा उद्योग करतात. बरं का एका जणाने आपल्या मुलाला सांगितलं म्हटले बाळू असं कर, ती आता आपली म्हातारी आजारी आहे, तुझी आजी आजारी, तू असं कर येवल्याला जा आणि औषधं घेऊन ये. तो निघाल्यानंतर गेला येवल्याला गेला. त्याच्यानंतर तिथं गेल्यानंतर औषधीच्या दुकानात पण गेला, मेडिकलमध्ये गेला, तिथून औषधी खरेदी केले. पण बाळू तसा आलाच नाही. बरं का येता बाळू कुंभाराच्या आणि घरी गेला, तिथून एक मडकच आणलं बा. तेवढ्यावर बाळू थांबला नाही, बाळूनं 4-2 टोकरच खरेदी केले. बरं का ते बांबू टोकर खरेदी केले. तेवढ्यावर थांबला नाही, नवं कापडाच खरेदी केला. तेवढ्यावर बाळू थांबला नाही, नवं लुगडं खरेदी केलं. तेवढ्यावरती थांबला नाही, हॉटेलमध्ये गेला, मुरमुरे वगैरे घेतले. तेवढ्यावरती थांबला नाही, दुकानात गेला, सुतळी बितळी सगळं घेऊनच बाळू आला. आल्यानंतर त्याच्या वडिलांनी पाहिलं, अरे याला मी काय आणायला पाठवलं आणि काय घेऊन आला. म्हटले काय रे बाळू तुला मी औषध आणायला, हो म्हटले हे काय, हे औषध आणलेलं, म्हटले हे काय औषध, अरे पण हे सुतळी बांबू मडकं कशासाठी. तो म्हटला बाबा बघा जाणून बुजून म्हातारीच झालेली आहेत आणि ती जाण्याच्या तयारीमध्येच आहेत जवळपास. मग जर समजा मी विचार केला की जर समजा आलो, म्हातारी जिवंत जर असली तर तिच्यासाठी हे औषधं आणि जर गेलीच तर हे सुतळी बांबू मडकं घेऊनच आलो म्हटला. बरं का बघा याला वाढवा उद्योग म्हणतात. मनुष्याने आपल्या जीवनामध्ये योग्य पद्धतीचं कर्म करावं, योग्य पद्धतीचं कर्म करावं. सज्जनो आपल्या असणाऱ्या सत्कर्माने या जगाचा व्यवहार चालत असतो. सज्जनो बघा आज आपण ज्या ओट्यावरती उभा आहे, हा ओटा कोणीतरी कामगारांनी बांधला.
याच्यावरती हे शेड बांधलेलं आहे. कोणीतरी कारागिराने सुंदर पद्धतीने ते शेड या ठिकाणी बांधलं, बरोबर आहे का नाही. समोर हा मंडप कोणीतरी टाकला, कोणीतरी हा स्पीकर माईक वगैरे त्याची व्यवस्था या ठिकाणी केली, कोणीतरी या ठिकाणी ताडपत्र्या अंथरल्या. सजनो ध्यानात ठेवा, या पद्धतीचं असणारं जे कर्म आहेत हे सत्कर्म आहे आणि हे कर्म मनुष्य एकटा करू शकत नाही. आपण या जगताचे काहीतरी देणे लागतो. या दृष्टिकोनातून प्रत्येकाने कर्म करावं, पण असं करावं पुढे नाही. आशा जा पुढे नाही, ज्या कर्माला पुढे नाश नाही. आणि ध्यानात ठेवा, आपण जन्माला का आलो, आपण जन्माला का आलो, जन्माला येण्याचे सुद्धा 7 कारण आहेत. त्याच्यापैकी आजच्या दृष्टिकोनातून एकच कारण सांगतो. आगा कर्मी जै उरावे, दैतीही सुखदुःखी फळावे, तया ते भोगावया यावे देहा एका. आपलं कोणत्या ना कोणत्या प्रकारचं कर्म आपलं शिल्लक राहिलं आणि म्हणून मनुष्याने आपल्या जीवनामध्ये सत्कर्म करावं. आपल्या कर्मामध्ये चुकीचं कर्म जर केलं तर केले कर्म झाले, त्याची भोग आले, उपजले मेले ऐसे किती. केले कर्म झाले, आपण जे कर्म करतो ते भोगावंच लागतं. आणि म्हणून म्हटलेलं आहे, परियेसी गभारा सागर, परियेसी गभारा सागर. निर्वंश झाले सगर, कर्मे निर्वंश झाले सगारा, निर्वंश झाले सगर, निर्वंश झाले सगारा. झाला पुरंदर सहस्रनयनी, झाला पुरंदर सहस्रनयनी. मन्मथ झाला से राख, कर्मे मन्मथ झाला से राख, चंद्राशी फिरला चंद्राशी फिरला हो कर्मे हो. परियसी गभारा सादर भिल्ले, परियसी गभारा सादर, कर्मे निर्वंश झाले सगर, भिल्ले विंधिले शारंगधर, झाला पुरंदर सहस्रनेनी. थोडंसं मागे पुढे झालं. असो, कर्माचा हा परिणाम असा आहे. कर्मे श्रीराम वनवासा गेला, कर्मे दशरथ वियोगे गेला, कर्मे रावण अक्षय पावला, योग घडला कर्मे श्रीराम वनवास गेला, कर्मे दशरथ गेला, कर्मे दशरथ पावला, योग घडला श्रीराम वनवासा गेला. रामचंद्र प्रभू कर्मामुळे त्यांना वनवासाला जावं लागलं. दशरथ राजा वियोगाने गतप्राण झाले, कर्माचाच परिणाम. याच श्रावण महिन्यामध्ये नाही का, श्रावण बाळाची काय केलेले आहेत तर त्या ठिकाणी त्यांच्याकडून म्हणजे एक प्रकारे हत्या घडली. आणि म्हणून दशरथ राजा सुद्धा वियोगाने त्या ठिकाणी काय झाले, गतप्राण झाले. कर्माचाच परिणाम आहेत. याच कर्मानेच तो जो रावण आहे त्याचा क्षय झाला आणि याच कर्माने सीता देवीचा सुद्धा रामचंद्रापासून काय झाला, वियोग झाला. म्हणून सज्जनो ध्यानात ठेवा, हे कर्म करत असताना प्रत्येकाने योग्य पद्धतीचं कर्म करावं. तुकोबरा सांगतात, ऐसे का हो न करा काही,
पुढे नाही नाश ज्या. मग आता ज्या कर्माला नाश नाही अशा पद्धतीचं कर्म कोणतं? अवघाचे आकार ग्रासी एका काळे एकती निराळे हरी नाम एकती निराळे हरी सज्जनो, या जगतामध्ये ज्याला आकार आहेत त्याची निर्मिती आहेत. यत कृतकम म्हणजे जे जे तयार झालेलं त्याला आकार आहेत आणि ज्याला आकार आहेत त्याचा नाश आहे. आता याच्यात स्वभावनाश, आश्रयनाश, स्पर्धानाश वगैरे सगळं आपल्याला सांगायला वेळ नाही. पण आकारवान असणारी जी प्रत्येक वस्तू आहेत ती प्रत्येक वस्तू काय आहेत? काळाच्या पडद्याच्या आड जाणारी आहे. म्हणून भगवान परमात्मा कसा आहे? अव्यक्त निराकार अव्यक्त निराकार अव्यक्त निराकार नाही जाकार अव्यक्त निराकार 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 नाही जाकार. हरि शिवने हरि शिवने हरिमुखे म्हणा 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 हरिमुखे हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा. परमात्मा तत्वाचं वर्णन करत असताना भगवान परमात्म्याचं मूळ स्वरूप कसं आहे नाही का? तर तो निर्गुण निराकार अशाच पद्धतीचा आहे. अव्यक्त निराकार, त्याला कुठल्याही प्रकारचा आकार नाही. जे जे आकारवान आहेत ते सर्व नाशवान आहेत. परंतु असा भगवान परमात्मा निर्गुण निराकार असताना भगवान परमात्मा सगुण साकार होतात. तर कशासाठी होतात? तर हे जे जगत आहे हे जगत जे आहेत तर ते आकाराला आलेलं आहे आणि आकाराला आलेल्या जगतामध्ये कार्य करण्यासाठी भगवान परमात्म्याला सुद्धा आकार धारण करावा लागतो. विठ्ठल विठ्ठल. नाहीतर त्याचं स्वरूप रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया, निराकार निर्गुण एक तुझे रघुराया. या दृष्टिकोनातून त्याला रंगही नाही, रूपही नाही, त्याला कुठल्याही प्रकारचं नावही नाही आणि काहीच नाही. आता ओम तत्सदितो निर्देशो ब्रह्मणस्त्रिवृद्ध स्मृतः या श्लोकावरती माऊली ज्ञानोबारांनी सुंदर चिंतन केलेले. आपल्याला सगळ्या चिंतनाकडे जायचं नाही, परंतु तो भगवान परमात्मा निर्गुण निराकार असताना या ठिकाणी आकाराला आला याचं एकच कारण आहे. तुका म्हणे झाला सोपा, सोपा झालेला का? तर आला नावा रूपा, तो रूपाला आला, नावाला आला. बरं का? आता वास्तविक त्याला नावही नाही आणि त्याला रूपही नाही, पण तुमच्या आमच्यासाठी बरं का, बाळकाचे चाली माता जाणून पाऊल घाली, या दृष्टिकोनातून या असणाऱ्या बालकासाठी जसं आई, आता ते सगळं आपल्याला वर्णन करायला वेळ नाही, पण जशी आई वर्तणूक करते त्याच पद्धतीनं भगवान परमात्मा सुद्धा. आता बघा, भगवंताला पूर्वी नावच नव्हतं. आता नाव जर नसलं तर किती घोटाळा होतो बरं का, फार घोटाळा होतो बरं का, फार घोटाळा होतो. आता मी एखाद्या म्हटलं ओ तुम्ही, ओ तुम्ही म्हटल्यानंतर सगळेच इकडं टाव करून पाहतात, पण नेमकं टोपीवाल्यांना म्हटलो का, हिप्पीवाल्यांना म्हटलो का, गंधावाल्यांना म्हटलो का, माळकऱ्यांना म्हटलो का, ज्याच्या गळ्यामध्ये माळ नाही त्याला म्हटलो, म्हणजे लक्षातच येत नाहीत. बरोबर आहे का नाही? लक्षातच येत नाहीत नेमकं कोणाला म्हटलो. बरं का, काय झालं माहिती का, असेच आषाढ श्रावणाचे दिवस होते बरं का, आखड श्रवण म्हणतो आपण त्याला. आणि एक असणारे जावई बापू ते आपल्या सासूरवाडीला गेले बा. आता मी हा दृष्टांत का सांगत असतो माहिती का, बरेच लोक म्हणतात बाबा हे काय तुमचं कीर्तन झालं. म्हटलं का, एकही सासूचा दृष्टांत नाही, एकही जावयाचा दृष्टांत नाही, याला काय कीर्तन म्हणतात का? मग म्हटलं जर समजा सासू जावयाच्या दृष्टांताशिवाय कीर्तन होत नसेल तर मग एक तरी दृष्टांत सांगायचं, म्हणून सांगतो बरं का. विठ्ठल विठ्ठल.
पण माझ्या सिद्धांतासाठी सांगतो. गेला तो जावई बापू आणि जावई बापू गेल्याच्या नंतर ते आषाढ श्रावणाचे दिवस होते आणि त्याच्यामध्ये जावयाला खूप भूक लागली. तो म्हणला मामी मला खूप भूक लागली, लवकरात लवकर तुम्ही भोजनासाठी काहीतरी तयार करा, काहीतरी तयार करा. म्हटल्यानंतर मामी म्हटले जावई बापू काहीच काळजी करू नका, लगेच जेवायला बसा. म्हटले आता ताजा स्वयंपाक. अहो म्हटले मामी तसं नका, शिळं पाकं वाढावं, शिळं पाकं खूप भूक लागली. अहो म्हटले जावई बापू काहीच काळजी करू, 5च मिनिटात स्वयंपाक. अहो म्हटले मामी असं होत नाहीत. मामीनं सांगितलं तुम्ही जेवायला बसा. जावई बापू जेवायला बसला आणि त्या आषाढ श्रावणामध्ये काय करतात तर आषाढ श्रावण तळतात. म्हणजे पूर्वीच्या कालखंडामध्ये ते धिरडे वगैरे तळायचे, बरोबर आहे का नाही. आता तळत असतील कदाचित, काही माहिती नाही, पण लोक जुनी संस्कृती आता विसरत चालली, बरोबर का. पूर्वीच्या कालखंडात नागपंचमी जर म्हटली तर मग झोके वगैरे असायचे. आता एकतरी झोका दिसतो का आपल्याला सजनो. त्या परंपरेमधला आनंद वेगळा होता बरं का. लोक जुनं विसरत चालले, पण त्या परंपरेमधला आनंद काही आगळा वेगळा होता. असे सुंदर पद्धतीचे झोके आणि त्या झाडाला टांगलेले असायचे महाराज. आणि मग त्याच्यावरचा तो आनंद वेगळा, त्या स्थितीमधली असणारी स्थिती. म्हणजे एक काही फार दिवस नाही झाले, एक 25-30 वर्षापूर्वी सुद्धा हे आपल्याला अनुभवायला मिळायचं. पण काळाच्या ओघामध्ये लोक आपल्या संस्कृतीपासून दूर चालले महाराज. जितकं आपण आपल्या संस्कृतीपासून दूर चाललो तेवढा आपला आनंद आपण काय करतोय त्याला पारखं होतोय. जाऊ दे, आता आपल्याला सगळं चिंतन करायला वेळ नाही. पण महत्वाची गोष्ट अशी, मग मामीनं ते धिरड्याचं पीठ लावूनच ठेवलं होतं. जावई बापू बसला आणि बसल्यानंतर लगेच ते धिरडं तयार झालं महाराज. गरम गरम धिरडं ताटामध्ये आलं आणि त्या धिरड्याबरोबर एक ॲटम असतो, त्याला काय म्हणतात, गुळवणी. मी त्या महिलेच्या शोधामध्ये आहेत की कोणत्या महिलेच्या आजीनं पंजीनं खापर पंजीनं चिप्पड पंजीनं या गुळवण्याचा शोध लावला बरं का. मला कीर्तनात सत्कार करायचा बरं का. जर तुमच्या कोणी आजी पंजीनं त्याचा शोध लावला असेल गुळवण्याचा तर सांगा बरं का, आपण सत्कार करू त्याचा. ते गुळवणी महाराज अव्यक्त निराकार पण गोड लागतं बरं का त्या धिरड्याबरोबर. महाराज ते गुळवणी तयार झालं, लगेच ते जावई बापू जेवायला बसलो. एक फुरका मारायचा. मामी याला काय म्हणतात. मामी म्हटली याला धिरडं म्हणतात. मामी याला काय म्हणतात, याला धिरडं म्हणतात. असं करता करता जेवला रट्टावून पुन्हा त्या दिवशी झोपला. म्हटले मामी तुम्ही ते काल काय केलं होतं. म्हटले धिरडं. पुन्हा करा. पुन्हा ताव मारला. निघताना म्हटले मामी याला काय म्हणतात, धिरडं. असं म्हणत घरी निघाला. त्यानं पाहिलं एवढा सोपा आयटम आहे तयार करायला. मामीकडून फॉर्म्युला वगैरे आता तो सगळा मला माहिती आहे. ते पीठ कसं कालवायचं वगैरे, काय करायचं, तवा कसा टाकायचा, अर्धा कांदा कसा कापायचा, त्याला तेल कसं लावायचं, फिरवायचं कसं, त्याच्यावरती टाकायचं, सगळं माहिती आहे मला बरं का. पण आता जास्त लांबवत नाहीत. असं यानं फॉर्म्युला पाहिला, सोपं आहे म्हटले, रोज खायला काही हरकत नाहीत. निघाला धिरडं म्हणत. मध्येच काय मशीन पेंट खाली विसरून गेला. घरी गेला, त्या दिवशी झोपला आणि दुसऱ्या दिवशी आठवण झाली त्याला त्या मामीनं तयार केलेल्या आयटम पण त्याचं नावच आठवेना. तो म्हटलं हे बघ काल मी सासूरवाडीला गेलो होतो, मामीनं काय सुंदर तो पदार्थ बनवला, तेवढा मला तयार करून दे. ती म्हटली काय बनवलं. म्हटले असं गोल गोल होतं बा. ती म्हटली गोल गोल म्हणजे काय, पुरी होती का. म्हटले नाही. मग गोल गोल म्हणजे काय, लाडू होता का. म्हटले नाही. गोल गोल म्हणजे काय, मालपोहे होते का. म्हटले नाही. हे नाही ते नाही हा पाठ्या म्हणायचा गोल गोल करून दे. आता याला काय म्हणायचं ते तिला कळेना आणि त्या ठिकाणी तिच्या काही आठवणीत येईनच त्याला शब्द. हा म्हणायचा गोल करून दे. आता तेवढ्या दोघांचं झालं भांडण झाल्यानंतर आडदांडोर महाराज यांना काठीच काढली बरं का. आता बाईची काय चूक आहे बरं, बाईची काही चूक नाही, पण याला काठी काढली आणि जे बाईला मारायला सुरुवात केली. बरं मारावं नाही असं काही नाही, पण एवढं मारलं का येवल्याला घेऊन जावं लागलं. आणि मग ते डॉक्टर म्हणले का काय झालं. काही नाही म्हटले, होतच असतं पती पत्नीचं, आमचं थोडं भांडण झालं त्याच्यामध्ये मी हिला मारलं. बरं म्हटलं डॉक्टरनं पाहिलं ज्या अर्थी नाटेगावची बाई आता येवल्याला आली याचा अर्थ मारलं तरी किती. आणि म्हणून त्या डॉक्टरनं काय केलं, त्या बाईची पाठ पाहिली आणि पाहिल्यानंतर तो डॉक्टर म्हणतो अरे काय ढोर बुद्धीचा माणूस आहे हा. अरे मारायचं जरी झालं तर एवढं मारत असतात का. आणि मग बाईची बाजू डॉक्टरनं घेतली. बाई मुळमुळ रडायला लागली. ती म्हटली पहा ना डॉक्टर साहेब, यांनी मला इतकं मारलं माझी पाठ धिरड्यासारखी करून टाकली. तो म्हटला हा तेच धिरड. आणि असं अगोदर जर तुला आठवलं असतं तर कशाला गोंधळ झाला असता. व्यवहारात एखाद्या वस्तूला नाव नसेल, पदार्थाला नाव जर नसेल तर एवढा घोटाळा होतो. ज्या भगवंताची उपासना आपल्याला करायची, मग ती उपासना करणं एवढी सोपी गोष्ट नाही. कारण
कारण का त्याला जर नाव नसेल, त्याला रूप जर नसेल तर ती उपासना करायची कसे, कोणाची करायची? एवढ्यासाठी भगवान परमात्म्यानं आला नावा रूपा तुका म्हणे झाला सोपा तुका म्हणे झाला सोपा म्हणे झाला तुका म्हणे झाला सोपा तुका म्हणे आणिला हे रूपा बळे करुणी खळे हरिदासी. हरिदासाने काय केलं? खळे केले. खळे खळे म्हणजे काय? आपलं मिरच्याचं वगैरे नाही बरं का. त्यांनी हट्ट केला सज्जनो. आणि त्या हट्टापोटी भगवान परमात्म्याला काय करावं लागलं? जन्माला यावं लागलं. येत असताना आला नावा रूपालाही आला आणि त्यानं नावं सुद्धा धारण केले. मग भगवान परमात्म्याचे नावं किती आहेत? तो अनंत हे नाम ज्या, एक अनंत हे नाम ज्या, याच्यात अनंत हे त्याचं नाव आहेत बरं का. आणि त्याला अनंत नावं पण आहेत, अनंत रूपे, अनंत वेशे. अनंत म्हणते माझे स्वामी ते गुण त्याते म्हणून या माझ्या स्वामीला अनंत म्हणतात. त्याला अनंत गुण आहेत, त्याची अनंत नावं आहेत. आता बघा विषय आपला कुठून निघाला होता? अवघाची आकार ग्रासियेला काळे, एक ते निराळे हरिनाम. इथून आपला विषय निघाला. भगवान परमात्मा निर्गुण निराकारचा सगुण साकार होतो आणि सगुण साकार झाल्यानंतर तो जे नाव आणि रूप आपल्या जीवनामध्ये धारण करतो, त्याच्यापैकी त्या रूपाची उपासना जरी केली तरी आपल्या जीवनामध्ये आपण परमतत्वाकडे जाऊ शकतो. किंवा मानवी जीवनाची सफलता आहे. एक ते निराळे हरीचे नाम, या दृष्टिकोनातून ही उपासना चला सरळ लांबत चालेल, आपल्याला पुढच्या चरणात जायचंय. परंतु महाराजांनी प्रमाण दिलं, करा हरिभक्ती परलोक येईल कामा, सोडविल यमा पासोण्या. सुंदर प्रमाणे हरिभक्ती जीवनामध्ये करा. सजनो, या असणाऱ्या हरिभक्तीमध्ये हरिभक्ती करायची म्हणजे काय करायचं? कोणत्या ना कोणत्या रीतीनं भगवान परमात्म्याची सेवा उपासना आपल्या जीवनामध्ये करायची. मग ती उपासना करत असताना कीर्तनाची सेवा असेल, हरिभक्तीमध्येच ती जमा होत असते. भजनाची सेवा असेल, हरिभक्तीमध्येच. आपण पायी दिंडीला जातो, वारीला जातो, ही सगळी हरिभक्तीच आहेत. त्याचं नामस्मरण करणं हरिभक्तीच आहेत. या व्यतिरिक्त चित्ती तुझे पाय, डोळा रूपाचे ध्यान, अखंड मुखी नाम, तुमचे वर्णावे गुण, ही सगळी काय आहेत? भगवंताची भक्तीच आहेत. आता एक विषय संपवतो. एक ते निराळे हरीचे नाम, बाकीचं सगळं यत कृतकम तद अनित्यम, जे जन्माला आलेलं आहे ते मरणार आहे. निराळ जर असेल तर भगवंताचं स्वरूप आहेत. आता हा नामाचा विषय ऐसे काहो न करा काही, पुढे नाही नाश ज्या. आकारवान वस्तूला, आकारवान असणाऱ्या सगळ्या गोष्टीला नाश आहेत. तो भगवान परमात्मा निराकार आहेत, तो अविनाशी आहेत. त्याचं नामही पण त्या ठिकाणी निराकार आहेत, परंतु ते सुद्धा कसं आहेत? अविनाशी. आता हा एक विषय. आता दुसरा विषय सांगतो. अनंत हे नाम ज्या, भगवान परमात्मा आला नावा रूपा तुका म्हणे झाला सोपा. आपल्याला त्याची भक्ती करता यावी याच्यासाठी त्याला नाव नसताना सुद्धा त्यानं काय केलं? अनेक नावं आपल्या जीवनामध्ये धारण केली. आता त्याची अनंत नामं, त्याच्यापैकी जाऊ द्या अनंत नामं, परंतु निदान विष्णू सहस्रनामामध्ये किती नामं सांगितलेली आहेत? तर 1000 नामांचा उल्लेख आणि भीष्माचार्यांनी त्या ठिकाणी केलेला आहे. सज्जनो, या असणाऱ्या
सहस्रनामाचा जो 3 वेळेला पाठ करतो बरं का, उगच कुठंतरी अंधश्रद्धेच्या नादाला लागून नाही का, आणि फसण्यापेक्षा जे फसले ते जेलमध्ये आणि आपल्याला पण त्यांच्याकडे जात होतो म्हटल्यानंतर आपल्याला तोंड लपवावं लागतं, असं केल्यापेक्षा एक करा सज्जनो, सगळ्या साधनेचं सार जर काय असेल तर भगवान परमात्म्याचं नामस्मरण आहे. म्हणून जो रोज 3 वेळेला बरं का, रोज 3 वेळेला भगवान महाविष्णूंचं असणारं नाही का, हे विष्णू सहस्रनाम बरोबर आहे का नाही, विष्णूचेच हे अनेक रूप आहेत आणि विष्णूचेच अनंत अवतार आहेत आणि विष्णूचेच अनंत नाम आहे. जो व्यक्ती रोज 3 वेळेला रोज 3दा विष्णू सहस्रनामाचा पाठ करतो, त्याच्या जीवनात त्याला जर धनसंपत्ती पाहिजे असेल तर मिळते. तुम्हाला कोणत्याही प्रकारचा आजार जरी झाला असेल तरी रोगार्थो मुच्यते रोगात बद्धो मुच्येत, या दृष्टिकोनातून बद्ध असेल तर तो बंधनामधून काय होतो, मुक्त होतो. ज्याला जो रोग झाला असेल त्या रोगामधून सुद्धा तो मुक्त होतो. फक्त निष्ठेनं रोज 3 वेळेला काय करायचं, विष्णू सहस्रनामाचा पाठ करायचा बरं का. रोज 3 वेळेला करा तुम्ही. सज्जनो, वारकरी संप्रदायाची साधना आहे ना, याच्यामध्ये फार मोठी ताकद आहे, फार मोठी शक्ती आहे. जगाच्या पाठीवरती अनंत संप्रदाय असतील, अनेक असतील, पण वारकरी संप्रदायासारखा दुसरा संप्रदाय नाही. याचं कारण असं आहे की वारकरी संप्रदायाने मूळ जे आहेत, मूळ नाही का, सार मूळ जाणून पुढच्या चरणामध्ये आहेत. सार मूळ, मूळच काय केलेलं आहे, सिंचन करता मूळ वृक्ष ओलावे सकळ, या न्यायाने वारकरी संप्रदायाने मूलभूत असणारी साधना आपल्या जीवनामध्ये अंगीकृत केलेली आहे आणि संपूर्ण जगतासाठी सामान्य पद्धतीनं सुद्धा म्हणजे नामस्मरणाची साधना सामान्य ती सामान्यासाठी पण आहेत आणि ज्याचं जीवन विशेष आहे त्याच्यासाठी सुद्धा नामस्मरणाची साधना सांगितलेली. आता या विषयाला आपण फाटा देऊया. एक ते निराळे हरिनाम, अवघाचे आकार ग्रासियेला काळे, पुढे नाही नाश जा. आता दुसरा विषय याला जोडून सांगतो, भजन करा. विठ्ठल विठ्ठल. भगवान परमात्म्याचे अनंत नाम आहेत, त्याच्यापैकी एक नाम असं आहे भगवान परमात्म्याचं विश्वंभर. हे भगवान परमात्म्याचं काय आहेत, एक नाव आहे. का बरं, याचं कारण पोसितो जगासी एकला, एकला पोसितो जगासी एकला, पोसितो जगासी एकला, पोसितो जगासी एकला. तुका म्हणे त्याचे नाव विश्वंभर, तुका म्हणे त्याचे नाव विश्वंभर, तुका म्हणे त्याचे नाव विश्वंभर, त्याचे निरंतर ध्यान करे, त्याचे निरंतर ध्यान कारे राघविसी कृपाळू देवासी, पोसितो जनाची एकला तो, पोसितो जनाची एकला तो. कारे राघविसी कृपाळू देवासी, पोसितो जनाची एकला तो, पोसितो जनाची एकला. वा वा. कारे नाठविसी कृपाळू देवासी, पोषितो जगासी एकला तो. तुका म्हणे त्याचे नाम विश्वंभर, त्याचे निरंतर ध्यान करी. भगवान परमात्म्याचं अनंत नामापैकी एक नाम सांगितलं विश्वंभर. भगवंताच्या अनंत नामापैकी एक नाम विश्वंभर आहेत आणि त्या विश्वंभराचं आपण काय करायचं, ध्यान करायचंय. मग ज्याचं आपल्याला ध्यान करायचंय, ध्येन करत असताना ध्यानाची जी अवस्था आहे ती अतिशय काय आहेत, कठीण आहेत. 3 प्रकारची ध्यानं सांगितलेली. तर त्याच्या ध्येयानुसार ध्यान, एक अहंग्रह ध्यान सांगितलं आणि एक प्रतीक ध्यान सांगितलं. ध्येयानुसार ध्यान, समोर बघा मूर्ती आहे, समजा समोर मूर्ती आहे, त्या मूर्तीला शेपटी आहे, हातामध्ये गदा आहे आणि हातावरती काय केलेला, पर्वत धारण केलेला आहे. कशाची मूर्ती आहे सांगावं लागत नाही, ती हनुमंतरायाची मूर्ती आहे, बरोबर आहे का नाही. त्याच्यानंतर समोर सोंड आहेत, ढेरी एवढी मोठी आहेत का लिहायचा
असेल तर त्याच्यावर जरी पॅड ठेवला तरी लिहिता येतं. कोणाची मूर्ती आहेत? गणपती बाप्पाची. याला म्हणायचं ध्येयानुसार ध्यान. एक प्रतीक ध्यान सांगितलेलं आहे. बघा, आपल्याला पूजा करायला सांगितली आणि पूजा करायला सांगितल्यानंतर म्हटले हो आणा गणपती. ते म्हटले अहो आमच्या घरात गणपतीच नाही. मग आमच्या घरामध्ये काय आहेत? भवानी माता आहे. म्हटले भवानी तर काही चालणार नाही, गणपती लागतो. मग काही काळजी करू नका, आणायची सुपारी आणि तिला म्हणायचं काय? गणपती. आहे सुपारी पण म्हणायचं गणपती. पूजा झाली का गणपती बाप्पा कुठं? आडकित्यामध्ये, बरोबर नाही? आडकित्यातून कुठं? पोटामध्ये, नाही का? सगळं गणपती बाप्पा पोटामध्ये. याला प्रतीक ध्यान म्हणतात. तसं एक ध्यान आहे क्लेशोधिक तरस्तेशा मव्यक्त आसक्त चेतसाम अव्यक्ता ही गतिर्दुःखम देहवद्भिर व्याप्यते. या न्यायानं जर आपण पाहिलं तर त्या भगवान परमात्म्याचं असणारं जे निर्गुण निराकार असं जे स्वरूप आहे त्याचं ध्यान करणं अवघड आहे. मग त्याचं ध्यान करणं अवघड आहे. मग ध्यान करता यावं, त्याचं स्वरूप आपल्याला कळावं, त्याचे निरंतर ध्यान करी. कोणाचं? तुका म्हणे ज्याचे नाव विश्वंभर, ज्याचं नाम किंवा नाव विश्वंभर आहे त्याचंच आपल्याला काय करायचंय? निरंतर ध्यान करायचंय. आता त्याला विश्वंभर का म्हणतात? तर विश्वाचं भरण पालन पोषण करतो म्हणून त्याचं नाव काय आहे? विश्वंभर आहे. म्हणून गीतेमध्ये श्लोक वापरला, गतिर्भर्ता प्रभू साक्षी निवास शरणम सुहृद. या न्यायाने गतिर्भर्ता संपूर्ण जगताचं भरण पालन पोषण करणार आहे म्हणून त्याचं नाव विश्वंभर आहे. आता पहा, या असणाऱ्या विश्वंभराचं आपल्याला ध्यान करायचंय पण ते ध्यान करणं कठीण आहेत. म्हणून तोच भगवान परमात्मा रूपाला आला, तोच भगवान परमात्मा नावाला पण आला आणि नावाला आल्यानंतर, रूपाला आल्यानंतर त्याच भगवान परमात्म्यानं जरी वेगवेगळे प्राणी मात्र दिसत असतील, या ठिकाणी वेगवेगळे भगवंताचे अवतार दिसत असतील, नाही का? इथं विठ्ठलाची मूर्ती आहे पण आहे कोण? तोच भगवान परमात्मा. इथं शनेश्वर महाराज आहे, बरोबर आहे का नाही? शनेश्वर महाराज जरी आहेत त्याचंच एक रूप आहे, त्या ठिकाणी एक त्याचंच रूप आहे. मी कीर्तनामध्ये ओम नीलांजनम समाभासम हा श्लोक म्हणत असतो. काही काही म्हणतात बाबा का हो तुम्ही तर पांडुरंगाची एकनिष्ठ भक्त आहे आणि मग शनी महाराजांचं नाव कसं? महाराज मी शनीला पण मानतो बरं का, मी शनीला पण मानतो. कारण का? शनेश्वर महाराज ही न्यायाची देवता आहे बरं का, ही न्यायाची देवता आहे. सजनो, शनेश्वर महाराज कोणालाही दंड नाही देत, दंड कोणालाही देत नाहीत. जो कर्म करण्यामध्ये चुकला त्यालाच शनेश्वर महाराजांचा दंड पडत असतो. मग आता बघा, शनी महाराज म्हणजे कोणी? न्यायाधीश आहे. मग आता न्यायाधीशाचं नाव जर कीर्तनात घेतलं ना काही वावग आहे का त्या ठिकाणी? हा, काही म्हणत असतील बा कटेवर कर नाही ज्या देवाचे, हे नामदेव महाराजांनी म्हणावं बरं का. आपण काही नामदेव महाराजांनी इतके अधिकारी नाही त्या ठिकाणी बरं का. हा ठीक आहे, आपण पांडुरंगाकडे एकनिष्ठेनं जाण्याचा प्रयत्न करावा. पण जर इथं म्हटलेलं आहे भूत जात वंदोनी, प्राणी मात्र जरी असतील तरी त्याचं वंदन करून पुढं चालायचं. मग जाता जाता शेताच्या कडेला जर म्हसोबाचं मंदिर असेल काय हरकत आहे दर्शन घ्यायला? दर्शन घेतल्यानंतर काही वावगं त्या ठिकाणी नाही. आता सांगितलं असतं उदाहरण बरं का, मला पळून आळंदीला जायचं होतं महाराज बरं का, पळून आळंदीला जायचं होतं, काही मुहूर्तच लागे ना, पण शेताच्या कडेला म्हसोबा होता त्याला नवस केला, त्या म्हसोबानं मला आळंदीला पाठवलं महाराज बरं का. म्हणून हे दैवत आपल्याला सहाय्यकारी होत असतात. नवनाथांनी सुद्धा आपल्या जीवनामध्ये सर्व जे दैवत आहेत त्यांच्या शक्ती अनुकूल करून घेतल्या आणि मग एकदा आपण अगदीच त्या पांडुरंगाशी एकनिष्ठ झालो का मग म्हणायचं सेंदरी हेंदरी दैवते कोणती पूजी भूते घेते बरं का, असं त्यावेळी म्हणायचं बरं का. तोपर्यंत मात्र सगळ्यांना वंदन करायचं, सगळ्यांना प्रणम करायचा, कोणालाही त्या ठिकाणी नावं ठेवायचं नाही. आनंद सांप्रदायिक असेल वारकऱ्यांना नाव ठेवू नका, वारकरी असेल आनंद सांप्रदायिकांना नाव ठेवू नका, दोन्ही असतील जय बाबाजी भक्त परिवाराला नाव ठेवू नका, तिन्ही असतील स्वामी समर्थाला नाव ठेवू नका, चारी असतील आसाराम बापू जेलमध्ये गेले त्यांना पण नाव ठेवू नका महाराज. खरं सांगतो जीवनामध्ये आपण आपल्या आपल्या मार्गाने ठीक आहे, जो चुकला त्याच्या कर्माची फळं तो भोगेल. पण एक कालखंडामध्ये ध्यानात ठेवा, अनेक लोकांना त्यांनी हरिभक्तीला लावलं का नाही? अनेक लोकांना हरिभक्तीला लावलं. रावणाचा ठीक आहे उपहास करायचा, पण त्या रावणाने पाहिलं माझा उद्धार होणारच आहे पण मला माझ्या सगळ्या कुळाचा उद्धार करायचा आहे, म्हणून एवढ्यासाठी त्यानं पाहिलं राक्षस काही सरळ भक्ती करत नाही, म्हणून रावणाने काय केलं? विरोधी भक्ती केली महाराज. सोपं आहे का? रावणाला मारण्यासाठी
दर्शनासाठी देवाला यावं लागलं, बरोबर आहे का नाही? आपलं धड कोणत्याच याच्यात नसतं, बरोबर आहे का नाही? धड वरंब्यातलंही नाही हां आणि धड सरीतलंही नाही, असं ते काही कामाचं नाही बरं का. ते रताळू चांगल्या पद्धतीनं पोचत नाहीत बरं का, कुठंतरी एका ठिकाणी पाहिजे बरं का. आपलं तसं नाही महाराज. खरं सांगा, आपण पंढरपूरला गेल्यानंतर देवाचं दर्शन करत असताना देवाच्या चरणावर डोकं आदळतो का हळूच ठेवतो? काय करतो बरं? हळूच ठेवतो. कारण का देव कशाचा आहे? हां, तुम्ही म्हणावं, आपण नाही म्हणत बरं का. मग जर डोकं जर आदळलं तर काय होईल बरं? डोकं फुटल महाराज, बरोबर आहे का नाही? मग देव जर समजा एवढा कठोर आहे, तर ती असणारी मुक्तकेशी नावाची दासी असेल किंवा त्या ठिकाणी असणारी काणूपात्रीची कन्या असेल, तिनं मात्र बोट घातलं तर कणकेसारखं तिचं बोट त्या पांडुरंगाच्या चरणात गेलं, बरोबर आहे का नाही? हे तिच्या बाबतीत घडलं. आपलं बोट तर जाणार नाही, वरून डोकं जर आदळतं डोकं फुटेल, बरोबर आहे का नाही? मग दोघांसाठी भिन्न का? भगवंताचा नियम आहेत, ये यथा माम प्रपद्यन्ते तांस तथैव भजाम्यहम. तुम्ही जसं त्याचं स्मरण कराल, जसा तुमचा भाव होय भक्ती केला तैसा होय, भक्ती केला तैसा होय, भक्ती केला तैसा होय, भक्ती केला तैसा, भक्ती केला तैसा होय, भक्ती केला तैसा होय, भक्ती केला तैसा होय, भक्ती केला तैसा. पूर्वी धरावीची इच्छा, पूर्वी धरावीची इच्छा होया, भक्ती केला तैसा होय, भक्ती केला तैसा होया, भक्ती केला तैसा होया, भक्ती केला तैसा. पूर्वी धरावीची इच्छा, पूर्वी धरावीची इच्छा होया, भक्ती केला तैसा होया, भक्ती केला तैसा होया, भक्ती केला तैसा होया, भक्ती केला तैसा. तैसा केला तैसा होया, धावे होया धरोनी, धावे होया तैसा होय धावे सोय धरोणी किंवा होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावती इच्छा ये यथामम प्रपद्यन्ते. हा त्याचा नियम आहे. सज्जनो, सांगण्याचा इत्यर्थ असा आहे, आपला विषय इथून निघालेला होता की तो जो भगवान परमात्मा आहे, विष्णू सहस्रनामाचं चिंतन केलं. हे सगळे मंदिर शनेश्वर महाराज असेल, ज्ञानेश्वर महाराज असतील, जगद्गुरु तुकोबराय, सर्व काय आहेत? एकी एक तत्व आहे. पण त्या असणाऱ्या तत्वापैकी या ठिकाणी जगद्गुरु तुकोबरायने आपल्याला सांगितलं की तो जो भगवान परमात्मा आहे, तर त्याच्या विषयी भक्ती करत असताना आपण आपलं सत्कर्म जर केलं, तर सत्कर्म केल्यानंतर ती सुद्धा त्या विश्वंभराचीच काय होत असते? पूजा होत असते. त्याच्या अनंत नामापैकी त्या भगवान परमात्म्याचं नाम विश्वंभर आहे. तो जगताचं भरण पालन पोषण करतो, म्हणून तो भगवान परमात्मा विश्वंभर आहे. आता या विश्वंभराची शरणागती आपण प्रत्येकाने जीवनामध्ये करायची, पण ती शरणागतीची पद्धती कशी? अभंगाच्या द्वितीय चरणात विश्वंभर चरणागत, विश्वंभर चरणागत, विश्वंभरा शरणागत, विश्वंभरा शरणागत, विश्वंभरा
सुंदर प्रमाण विश्वंभरा शरणागत भूतजात वंदोणी, तो जो विश्वंभर आहेत त्याची शरणागती आपल्याला करायची आहे. पण शरणागती करत असताना भक्ती योगाचा एक प्रकार सांगितला, जे जे भेटे भूत ते ते मानी जे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाण माझा. म्हणून सर्व प्राणी मात्राचं वंदन करूनच आपण त्या विश्वंभराची शरणागती करू शकतो. विठोबा रखुमाई वा. चला, नाटेगावकरांचं कौतुक आहे की खऱ्या अर्थाने कीर्तनकार महाराजांविषयीचा त्यांचा असणारा आदर, बरेच हार वगैरे सगळे घेऊन आले. पण आमचा नियम असा आहे, जेथे कीर्तन करावे तेथे अन्न न सेवावे, बुक्का लावू नये भाळा, माळ घालू नये गळा, तट्टा वृषभाशी दाना, तृण मागू नये जना, स्विफ्ट इंडिकाशी आणा, डिझेल पेट्रोल मागू नये जना. मागायचं नाही, मग दिलं तर घ्यायचं का, तुका म्हणे द्रव्य घेती देती ते नरका जाती. बरं का, आपल्याला मलाय नरकाला जायचं नाही आणि तुम्ही जाऊ नका. त्यामुळं माझ्या गळ्यात हार घालू नका आणि नाही घातला तर तुम्ही त्याचा राग मानू नका. बरं का, तुमच्या घरी जेवणही नाही, तुमचा भुक्काही नाही, तुमचा हारही नाही, डिझेलचे पैसे पण नाही, इथंही नाही ना आश्रमावर पण नाही. बरं का, तिकडं पण पाठवायचे नाही. बरं का, आश्रमावर पण पाठवायचे नाही पैसे. बरं का, काही काही लोक म्हणतात बा इथं नाही तर मग आश्रमावर, इथं घ्यायचं नाही ना आश्रमावर घ्यायचं. मग नका नका पाहिलेलं दाखा, मी हात लावित नाही मग घाला खिशात, असं नाही करायचं. बरं का, आपण हे नियम पाळायचे आणि जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत, मरेपर्यंत हा नियम जीवनामध्ये राहील. बरं का, मरेपर्यंत, शेवटच्या क्षणापर्यंत तुमचा 1 रुपया सुद्धा आयुष्यामध्ये कीर्तनाचा कधी घेणार नाही, हे आपण आपल्या जीवनामध्ये ठरवलेलं आहे. सजनो, हे नुसते अभंग कीर्तनात गाण्यासाठी नाही महाराज, या ठिकाणी हा गायनाचा नुसता तो विषय आहेत नाही असं काही नाही, पण आपण जीवनामध्ये उतरवलं पाहिजे. तुकोबराज सांगतात, तुका म्हणे द्रव्य घेती देती ते नरका जाती. हे पाळायचं कोणासाठी सांगितलं, बरोबर आहे का नाही? म्हणून सजनो ध्यानात ठेवा, जीवनामध्ये ह्या सगळ्या गोष्टी नुसतं टाइमपास म्हणून कीर्तन ऐकू नका. या कीर्तनाचा मार्मिक अर्थ आहे, हा प्रबोध आपल्या अंतःकरणामध्ये जाऊ द्या, तरच आपला त्या ठिकाणी म्हणजे उद्धार आहे. नाही तर मग अन्यथा किती कीर्तन ऐकले, नळी फुंकले सोनारे, इकडून तिकडे गेले वारे, त्याला काही अर्थ राहणार नाही. असो, जास्त लांबवत नाहीत, ह्या श्वाली तुमच्या पुन्हा तुम्हीच घेऊन जा. बरं का, विठ्ठल विठ्ठल. हो सजनो, भगवान
परमात्म्याची जी अनंत नावं आहेत त्यापैकी एक नाव आहेत विश्वंभर. आता या विश्वंभराची शरणागती करणं म्हणजेच गीतेमध्ये सांगितलं तमेव शरणम गच्छ सर्व भावेन भारत या न्यायाने काया वाचा मने जीवे सर्वस्वे उदार बाप रखुमादेवर विठ्ठलाचा वारी कर. सर्व सजनो आपण सर्व भावाने कायन वाचन मनानं त्या भगवान परमात्म्याची शरणागती करायचे. मग शरणागती करत असताना कोणती शरणागती देवापर्यंत पोहोचते तर अनेक प्रकारची शरणागती त्यापैकी या अभंगात सांगितलं भूतजात वंदोनी. प्रत्येक प्राणी मात्रामध्ये आपल्याला देव पाहता आला पाहिजे महाराज. प्रत्येक प्राणी मात्रात देव पाहता आला पाहिजे. म्हणून गणपती बाप्पाने आपलं वाहन कोण बनवलं? उंदीर बनवलं. अर्थात गणपती बाप्पामुळे उंदराला सुद्धा आपण काय करतो? त्याची पण आपण पूजा करतो. भगवान शंकराच्या बाबतीमध्ये जर पाहिलं नाही का वाहन काय आहेत तर त्या ठिकाणी नंदी आहेत नाही का. एवढंच नाही गळ्यामध्ये काय आहेत? सर्प आहेत. सजनो देवाने आपल्याला शिकवलेलं आहे की प्रत्येक प्राणी मात्राचा काय केला पाहिजे? आदर केला पाहिजे. सजनो प्रत्येकाचा आदर जर केला तर त्या सेवेनं भगवान परमात्मा काय होत असतात? प्रसन्न होत असतात. म्हणून आपल्या भारतीय संस्कृतीने प्रत्येक प्राण्याचं पूजन केलं महाराज. प्रत्येक प्राण्याचं पूजन केलं. पोळ्याच्या दिवशी आपण कोणाची पूजा करतो? बैलाची पूजा करतो. आता काही लोक म्हणतात आमच्याकडे ट्रॅक्टर आले, बैलाची गरज काय? बरोबर आहे की नाही? आता बैलाची गरज काय हे बहुतेक बैलांच्या लक्षात येत नाही. मी त्यांना बैलच म्हणतो महाराज. का? कारण अरे तुमच्या बुद्धीचा विकास जरा हो द्या, थोडासा ध्यानात ठेवा काळाच्या ओघात. मी तुम्हाला सांगतो असं नाही, माझ्या आश्रमामध्ये सुद्धा गायी आहे बरं का. गावठी गायी आहेत, जर्सी पण आहेत एक दुधासाठी, पण गावठी गायी. वेळ नसतो तरी मी त्या गायी सांभाळतो महाराज. वेळ असेल स्वतः चारा पाणी कापून म्हणजे करून सगळं करतो त्या ठिकाणी. असं नाही, केलं पाहिजे. सजनो ध्यानात ठेवा अलीकडच्या कालखंडामध्ये माणसांमध्ये आजार बळवत आहेत. माणसांचं जीवन सहज असा पडला, मोडला हातपाय, हाडका ठिसूळ होतात. याचं कारण असं आहे पूर्वीच्या कालखंडामध्ये आईचं जे दूध असायचं त्या दुधामध्ये ताकद असायची. सजनो ध्यानात ठेवा. कारण का? ती सुद्धा गावठी गाईचं दूध प्यायची त्या ठिकाणी नाही का. तिच्या आहारात गावठी गाईचं दूध असायचं. आता गावठी गाईचं दूध पाहायला मिळत नाही त्या ठिकाणी नाही का. आणि असेल तरी माणसाची प्रकृती एवढी नाजूक झाली महाराज, लोक मिरच्याच्या वावरातून गेले तरी डबा घेऊन पळतात. एवढे लोक नाजूक झाले. मिरची खाल्ल्यानंतरची तर गोष्ट सोडून द्या, एवढे लोक गावठी गाईचं दूध सुद्धा पचलंय पाहिजे महाराज. बरोबर आहे की नाही? पण तरी सुद्धा इतर गाईपेक्षा उत्तम दूध गावठी गाईचं. जो त्या गावठी गाईचं दूध आपल्या जीवनामध्ये म्हणजे आहारामध्ये घेतो त्याच्या जीवनामध्ये त्याच्या शरीरातले हाडं मजबूत होतात, कॅल्शियम शरीराला मिळतं. म्हणून पूर्ण अन्न म्हणून दुधाचा उपयोग केलेला किंवा त्याची गणती केलेली. आता दूध मिळतं जर्शीचं. बरोबर आहे का नाही? जर्शीचं. आता अलीकडच्या कालखंडामध्ये भोपळे असतात, डिपिंग केला का दुसऱ्या दिवशी एवढा भोपळा होतो. आता एवढा भोपळा जर होत असेल तर त्याच्यात काही येतं का? काही त्या ठिकाणी कुठल्याच प्रकारचे व्हिटॅमिन्स त्याच्यात शिल्लक राहिली नाही. पण पूर्वीच्या कालखंडामधली जी शेती होती ती गावठी गाईच्या शेणावरती होती. तीच शेती त्या बैलाच्या शेणावरती होती महाराज. सजनो ध्यानात ठेवा. आणि या दृष्टिकोनातून जर पाहिलं तर शेणखत हे सगळ्या खतांचा काय आहेत? राजा आहे. म्हणून मी तुम्हाला सांगून जाईल, क्वांटिटी म्हणून शेती करत असताना 20 एकर करा, 25 एकर करा, पण 1 एकर शेती आपण स्वतःच्या कुटुंबासाठी करा. किती? 1 एकर शेती. त्याच्यात 1 बिघ्यामध्ये गहू, बाजरी, ज्वारी, मका या सगळ्या प्रकारच्या गोष्टी 1 एकर जमिनीमध्ये बरं का. आपल्या 1 बिघाभर जमिनीत. आणि 1 बिघाभर जमिनीमध्ये सगळंच तुरी असतील, मूग असतील, त्याच्यानंतर बाकीच्या सगळ्या गोष्टी असतील. ह्या 1 बिघाभर जमिनीमध्ये त्याच्यामध्ये घरचा भाजीपाला. माझ्या शेतामध्ये येऊन पहा, थोडंसं तण वाढलं, मला पाहायला जायला वेळ मिळत नाही, पण गोराण्या, भेंड्या सगळं मी शेतामध्ये लावलेले महाराज. सगळे पार मुळं, गाजरे, कोणत्या सीझनमध्ये काय येतं काहीच विचार केला नाही. सगळं घेऊन आणून लावून दिलं. म्हणलं जे येईल ते येईल. पार करडईची भाजी सुद्धा लावली महाराज शेतामध्ये. याची गरज आहे. आणि त्याला गावठी गाईचं शेण घाला. सजनो या रीतीने
1 एकर शेती स्वतःच्या कुटुंबासाठी करा. सगळ्या प्रकारच्या आजारापासून तुम्ही दूर राहिला, सगळ्या प्रकारच्या आजारापासून. कीप डॉक्टर अवे, नाही का, इफ ॲपल अ डे असं म्हटलेलं, कीप डॉक्टर अवे. तसं फक्त 1 एकर शेती स्वतःच्या कुटुंबासाठी गावठी गाईच्या शेणावरती, बैलाच्या शेणावरती करा. तुमच्या जीवनामधले सगळे आजार पळतील. जास्त वेळ आपल्याकडे नाही सज्जनो, ध्यानात ठेवा. आता बैलच गेले, आता सगळे ट्रॅक्टर आले. आता पुढं ट्रॅक्टरचाच पोळा भरवावा लागेल. पोळा जर भरवायचा असेल तर सगळ्यांचे ट्रॅक्टर एकत्रित आणावे लागतील. सज्जनो, ध्यानात ठेवा. आणि विश्वाचं संतुलन जे आहेत, तुम्हाला आम्हाला जसा जगण्याचा अधिकार आहे तसा प्राण्यांना पण जगण्याचा अधिकार आहे. वातावरण होतंय, 5 मिनिटामध्ये आपण आटपून घेऊ. असो, मग जसं बैलाचं पूजन पोळ्याच्या दिवशी, त्याच पद्धतीनं नागोबाचं पूजन नागपंचमीच्या दिवशी भूतजात वंदोनी. आता फक्त आजच्या दिवशी नागपंचमी का साजरी केली जाते एवढंच फक्त चिंतन करू. 5 मिनिटात सेवेला पूर्णविराम देऊ. विठ्ठल विठ्ठल. हो सज्जनो, हा नागपंचमीचा अत्यंत पवित्र दिवस आहे. काय झालं, आपल्या कर्माच्या गतीनुसारच केले कर्म झाले, त्याची भोग आले. राजा परीक्षितीने काय केलेलं आहे, तर त्या असणाऱ्या ऋषींचा काय केला, तर उपहास केला. आणि सज्जनो, शमीक ऋषींच्या गळ्यामध्ये राजा परीक्षितीने सर्प टाकला. आणि ज्यावेळेस ही गोष्ट शमीक ऋषींचे पुत्र शृंगी यांना कळाली, त्यावेळेस त्यांना राग आला. ज्याने माझ्या वडिलांच्या गळ्यामध्ये मृत सर्प घातला असेल, तो येत्या 7व्या दिवशी तक्षक नावाच्या सर्पाच्या दंशाने गतप्राण होईल. साप कोणालाही चावत नाहीत बरं का, ध्यानात ठेवा. साप कोणालाही चावत नाही. ज्याच्याकडून पूर्वजन्मामध्ये अपराध झाला असेल, वैर जन्मांतरीचे, सर्पा मनवणीनं जचे, जो साप ज्याला चावतो पूर्वजन्माचं वैर असतं. आता ध्यानात ठेवा बरं का. साप चावू नये असं वाटत जर असेल तर पुढे एक मंत्र सांगतो, मुनिराजम आस्तिकम नमः, या मंत्राचा जप करायचा बरं का, ध्यानात ठेवा. असो, त्या असणाऱ्या कर्मगतीनुसार, शृंगीच्या शापानुसार राजा तक्षकाला सर्पदंश झाला. पण सर्पदंश झाल्यानंतर त्या सर्पाचं विष उतरवण्यासाठी एक ब्राह्मण मांत्रिक येत होते. आणि त्या असणाऱ्या तक्षकाने काय केलं, त्याला परत पाठवलं. याचा राग जन्मेजयाला आला आणि जन्मेजयाने सर्पयाग सुरू केला. सर्पयाग सुरू केल्यानंतर सर्व सर्पांच्या आहुती त्या असणाऱ्या कुंडामध्ये पडायला लागल्या. शेवटी इंद्राच्या आश्रयाला तक्षक गेला. इंद्राय तक्षकाय स्वाहा म्हटल्यानंतर इंद्राचं आसन डळमळीत झालं. शेवटी तक्षक येत असताना याच असणाऱ्या तक्षकाचा भाचा जर कोण असतील तर त्यांचं नाव होतं आस्तिक मुनी. या आस्तिक मुनीने काय केलं, तर हे असणारा जो जन्मेजय, त्या जन्मेजयाला बरोबर फसवलं आपल्या मायाजाळात आणि त्याच्यामधून वरदान मागून घेतलं आणि सर्व सर्पांना वाचवलं. त्यावेळपासून तक्षकाने काय केलं, तर त्या ठिकाणी सांगितलं की जो मुनिराजम आस्तिकम नमः या नामाचा जप करेल, तर या नामाचा जप केल्यानंतर त्याला सर्पाचा दंश होणार नाही आणि झाला तरी विषबाधा होणार नाही. आता हा एक मुद्दा. आजच्या दिवशी नागाला दूध का वाहिलं जातं, तर काही सर्पांच्या आहुत्या त्या असणाऱ्या सर्पयागात पडलेल्या होत्या, परंतु काही सर्प अर्धवट मेलेले होते. ज्या वेळेस जन्मेजय वृत्तीपासून परावृत्त झाला, या असणाऱ्या आणि शत्रुत्वापासून पराजय त्या ठिकाणी परावृत्त झाला, त्यावेळी राहिलेले जे सर्प होते यांच्या अंगावरती आस्तिक महामुनीने गावठी गाईचं दूध टाकलं आणि त्याने ते सर्प शीतळ झाले. म्हणून आजच्या दिवशी नागपंचमीच्या दिवशी सर्पाला दूध पाजण्याची प्रथा आहे. आणि महत्त्वाची गोष्ट, हा प्रसंग ज्या दिवशी घडला तो याच दिवशी घडला, म्हणून हा नागपंचमीचा उत्सव. ज्ञानेश्वर माऊली
कालिया मर्दानातली सुद्धा कथा आहे, पण आज आपल्याला पुढे जायचं नाही, वेळ आपली झालेली आहे. असो, आजच्या दिवशी विश्वंभरा शरणांगत भूतजात वंदोनी म्हणून पाणी मातावरती दया करा. सर्प हा कसा उपयोगी आहे उद्याच्या कीर्तनात ऐका बरं का. सर्प सुद्धा कसा उपयोगी आहे उद्याच्या कीर्तनामध्ये ऐका. आणि सर्व सर्प विषारी नाही, म्हणून प्रत्येक प्राणी मात्राला त्या ठिकाणी त्रास देऊ नका. असो, जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबरायांचा हा असणारा जो अभंग याच्यावरती आपण चिंतन केलेलं आहे. झालेली सेवा आपल्याला याच ठिकाणी समर्पित करायची. या वर्षाचे अन्नदाते श्री ज्ञानेश्वर कारभारी मोरे आणि पुढील वर्षाचे अन्नदाते श्री विकास अशोक मोरे यांची यंदाची पंगत आणि पुढच्या वर्षीची या दोघांची पंगत आहेत. खऱ्या अर्थाने आपल्या गावामध्ये हा उत्सव अतिशय प्रेमाने या ठिकाणी होत असतो. मला जरा थोडीशी ॲसिडिटी झाली, त्यामुळे थोडासा त्रास होतोय छातीला, पण 2 मिनिटात आटवतो. खऱ्या अर्थाने आपल्या नाटेगाव गावामध्ये ही खऱ्या अर्थाने एक प्रकारची आळंदी आहेत, एक प्रकारची पंढरी आहे. हे सर्व मंदिरांचा तुम्ही जीर्णोद्धार या भागामध्ये केला आणि अतिशय सर्वांना आणि दर्शनासाठी सुंदर अशा पद्धतीचे हे देवालय या ठिकाणी बनवलं. खरोखर तुमच्या ग्रामस्थांना ज्यांनी या कार्यात पुढाकार घेतला असेल आणि ज्यांनी आपली संपत्ती दिली असेल, सर्वांना खूप प्रणाम करतो. महादेवाचं मंदिर महाराज खऱ्या अर्थाने 34 लाखाचं मंदिर झालं एवढ्याशा छोट्याशा गावात, नाही का. 34 लाखाचं मंदिर. खरोखर मी तुम्हाला खूप खूप धन्यवाद देतो. देवालयाची गरज का आहे सज्जनो, आता मी उद्याच्या कीर्तनात हा भाग ऐका. आज काही ते मांडत नाहीत. श्री नर्मदा गौमाता यूट्यूब चॅनल, या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला हे सगळ्या प्रकारची, हेच नाही, नर्मदा मातेवरती 1100 तास बोलणारे, किती 1100 तास नर्मदा परिक्रमेवरचे साधू, त्या किनाऱ्यावरचे त्यांची जीवन प्रणाली, तिथं कोणत्या तीर्थाचं महात्म्य काय, नर्मदा परिक्रमा कशी करावी, विधिवत परिक्रमा कशी होते, 1100 तासाचं चिंतन श्री नर्मदा गौमाता या यूट्यूब चॅनलला तुम्हाला ऐकायला मिळेल. उद्या आजचा भाग उद्याच्या कीर्तनात सजनो हे सुंदर देवालय बनवले, तुम्हाला खूप खूप धन्यवाद देतो. मंदिर दाने भुवन पालखी म्हटलेले, जो मंदिरासाठी दान करतो त्याला भुवन पालखी म्हणजे पुढच्या जन्मामध्ये किंवा या जन्मामध्ये पालखीमध्ये बसायला मिळतं. कसं मिळतं उद्या आपण ऐका. तेथे एक शीत दिधले अन्न, कोटी कुळांचे होय उद्धरण, कोटी याग केले पूर्ण, आयसे महिमान तीर्थाचे. ज्ञानेश्वर भाऊंनी अन्नदान केलं, त्यांना ज्ञानाची प्राप्ती व्हावी आणि विकास भाऊ पुढच्या वर्षी करणार आहेत, त्यांच्या जीवनामध्ये विकास व्हावा अशा पद्धतीची इच्छा व्यक्त करतो. पूर्ण विराम. स्वाली 2 मिनिटं भगवंताचा नमस्कार म्हणून करा. ओम नमः शिवाय. नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हर हर भोले नमः शिवाय. नंदिकेश्वराय शिव नंदिकेश्वराय. हर हर भोले नमः शिवाय. बोला नंदिकेश्वराय नंदिकेश्वराय. हर हर भोले नमः शिवाय. नंदिकेश्वराय शिव नर्मदेश्वराय. हर हर भोले नमः शिवाय. बोला नर्मदेश्वराय नर्मदेश्वराय. हर हर भोले नमः शिवाय. ओंकारेश्वराय शिव ओंकारेश्वराय. हर हर भोले नमः शिवाय. ओंकारेश्वराय ओंकारेश्वराय. हर हर भोले नमः शिवाय. हर शिवाय नमः शिवाय. हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय.